सकाळी लवकर उठलं की फ्रेश वाटतं. त्यानंतर मग अंघोळ वगैरे केली आणि स्किन केअर करायला घेतलं. तर स्किन केअर मी काही खूप जास्ती करत नाही, कारण मला ते सूटच होत नाही. माझी ऑइली स्किन आहे. सनस्क्रीन वगैरे पण सूट करत नाही. त्यामुळे मी मॉइश्चरायझर लावते. पण मला माहीत नव्हतं ॲक्च्युली सनस्क्रीनचं. त्यामुळे मी एक नॉर्मली घेतली होती सनस्क्रीन, पण मला ती काही सूट झाली नाही. तर ऑइली स्किनसाठी तुम्ही कोणती सनस्क्रीन वापरता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मग हेअर्स केले. कधीतरी वेळ भेटतो सकाळी तयारी करायला. मग देवपूजा वगैरे करून घेतली. सकाळी असं देवपूजा करून तुळशीला पाणी वगैरे घातलं का दिवसाची काहीतरी छान सुरुवात झाली आहे असं वाटतं आणि एक छान एनर्जी येते दिवसभर काहीतरी करण्याची. मग माझं डेलीचं रुटीन आहे उठल्यानंतर अंघोळ, देवपूजा वगैरे. तर आज नाश्त्यामध्ये रवा डोसा बनवायला घेतला होता. अगदी इन्स्टंट रवा डोसा आहे. 10 ते 15 मिनटं दह्यामध्ये रवा भिजवून घ्यायचा आणि 10-15 मिनटानंतर मिक्सर जारमध्ये काढून थोडंसं बारीक करून घ्यायचा. आणि काही नाही, फक्त त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं होतं. तुम्ही हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये जिरंही टाकू शकता, त्यानेही छान टेस्ट येते. तर मी नेहमी हा इन्स्टंट रवा डोसा बनवत असते आणि बाकी दुसरं काही टाकण्याची गरज नाही आहे. आणि मी माझ्या नॉर्मल पॅनवरतीच बनवते. आणि डोस्यांच्या पॅनवरती तर खूप छान निघतात. माझ्या ह्या नॉर्मल पॅनवरती हे डोसे निघतात आणि खूप बघताय खूप सॉफ्ट आणि स्पंजी झाले होते डोसे. तर नाश्त्यासाठी इन्स्टंट रेसिपी खूप चांगली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर मग भाचा आणि हे आरुष म्हणजे माझा भाचा आणि शिवांश दोघेही नाश्ता करायला बसले होते. तर शिवांशला खूप जास्त आवडतात हे रव्याचे डोसे. मी नेहमी बनवत असते, कारण इन्स्टंट रेसिपी आहे, कधीही पटकन बनवू शकतो. त्यानंतर बाईंसाठी आणि माझ्यासाठी चहा बनवून घेतला. चहा आणि मी म्हणजे काय बापरे! मी खूप चहा पियायची, आत्ता कमी झाली आहे आणि मला एक टाईम तरी लागतोच. त्यानंतर बाईंनी मग शिवांशला अंघोळ घालून घेतली. आजी आली आहे म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी आजीच्याच हाताने चालू असतात. मग आरुषची अंघोळ झालेली होती, तर त्यांचे केस वगैरे पुसून दिले. आरुष खूप गप्पा मारतात आणि माझा आणि आरुषचं खूप गप्पा होत असतात आले की. आणि ते प्रत्येक गोष्ट मला येऊन सांगतात. आता त्यांचा नवीन टी शर्ट होता, तर त्याला तो लेबल लावला होता, तो काढून घ्यायचा होता. मग मी त्यांचे चांगले हेअर्स वगैरे करून दिले, पावडर वगैरे लावून शिवांची, आणि त्यांचीही तयारी करून दिली. बाईंचा आणि माझा एकादशीचा उपवास होता. मग मस्त साबुदाण्याची खिचडी बनवली होती. आणि आणि हे हफ्डे घरी आले होते, तर आम्ही फिरायला निघालो होतो. तर कुठे फिरायला जाणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की कळेल. त्यासाठी व्हिडिओज नक्की बघा. आणि हो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत पण चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही, तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे डेलीचे न्यू आणि इंटरेस्टिंग व्लॉग्स पाहायला भेटतील. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू.